आपण पाहतोय विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आता काही वेळामध्ये अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। मात्र त्यापूर्वी विरोधकांचं हे वेगळ्या पद्धतीने आज आंदोलन सुरू आहे आणि यामध्ये बनियन घालून अशा प्रकारे आंदोलन करतात अंबादास दानवे आणि हातामध्ये घोषणापत्र आहे। विधिमंडळ पायऱ्यांवर विरोधकांचं हे आंदोलन सुरू आहे। यामध्ये शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, अंबादास दानवे सगळेजण आणि चड्डी बनियन गँग अशा प्रकारे घोषणा दिल्या जात आहेत। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आज हे अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे आणि यामध्ये चड्डी बनियन गँगचा निषेध अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जातात। तर घोषणापत्रांमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा संदेश लिहिलेला आहे। काही वेळामध्ये आता अधिवेशनाला कामकाजाला सुरुवात होणार आहे। आठवडा शेवटचा सुरू आहे विधिमंडळाच्या कामकाजाचा, पावसाळी अधिवेशनाचा। गिरीश महाजन यांनी देखील दखल घेतलेली आंदोलनाची आणि हास्य विनोद करत गिरीश महाजन पुढे जाताना दिसतात। तर सत्ताधाऱ्यांचं सुद्धा लक्ष विरोधकांनी आज वेधलेलं आहे। गिरीश महाजन काही वेळापूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरून जात असताना याकडे लक्ष वेधले जाते। उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा आले, त्यांनी देखील या आंदोलकांकडे पाहिलेलं आहे। तर आज चड्डी बनियन गँग अशा प्रकारे असा संदेश लिहिलेले हे बनियन घातलेले आहेत अंबादास दानवे जोरदार घोषणाबाजी करताना दिसतात। त्यांच्या शेजारी शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आहेत। शेवटचे 3 दिवस आता राहिलेले आहेत आणि शेवटच्या 3 दिवसामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे खरं तर अधिवेशनामध्ये अपेक्षित आहेत। त्या दृष्टीने आता काय काय नेमक्या चर्चा होत आहेत हे बघावं लागणार आहे। सकाळचे 11 वाजता आणि अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होती आहे। तर सत्ताधारी सुद्धा या आंदोलनाची दखल घेताना पाहायला मिळतात। दररोज वेगवेगळ्या घोषणा दिल्या जात आहेत। कधी भ्रष्टाचाराचा मुद्दा हातात घेतला जातोय, तर कधी शेतकऱ्यांचा मुद्दा हातात घेतला जातोय आणि आज तर विरोधकांनी चक्क बनियन घातलेलं आहे आणि खाली टॉवेल गुंडाळलेला आहे। आणखी सविस्तर आपण या संदर्भातले तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी मनशी पाठक सध्या विधिमंडळामध्ये आहेत। मनशी, आज विरोधकांचं वेगळ्या प्रकारचं आंदोलन पाहायला मिळतंय। खाली टॉवेल गुंडाळलेला आहे, वर बनियन घातले आणि त्यावर चड्डी बनियन गँग असं लिहिलेलं आहे। आंदोलनाचा हा वेगळा प्रकारच विरोधकांचा पाहायला मिळतोय, काय नेमके तपशील आहेत? विरोधकांनी अगदी कल्पकतेने हे आंदोलन केले असं म्हणायला हरकत नाही, कारण ज्या पद्धतीने संजय गायकवाड यांचे दृश्य ही व्हायरल झालेली होती की ज्या पद्धतीने त्यांनी रेस्टॉरंटमध्ये कॅन्टीनमध्ये जाऊन एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती, ज्या वेशात मारहाण झाली, ज्या वेशाची दृश्य व्हायरल झाली, अगदी त्याच वेशात आता विरोधकांनी आंदोलन करायचं ठरवलं होतं आणि म्हणूनच चड्डी बनियन गँग असं लिहिलेले प्रिंट केलेले बनियन जितेंद्र आव्हाड, अंबादास दानवे, महेश सावंत यांनी घातलेले आहेत, विरोधकांनी घातलेले आहेत। त्यासोबतच टॉवेल देखील गुंडाला इतकंच नाही तर बॉक्सिंग पंच मारणारा संजय गायकवाडांचा फोटो सुद्धा त्यांनी पोस्टरवर प्रिंट करून आणला होता आणि तो देखील विधानमंडळाच्या या पायऱ्यांवरती झळकवण्यात आलेला आहे। आता सध्याची जी वेळ झाली ती सभागृह भरण्याची वेळ आहे, त्याच्यामुळे सगळे मंत्री आमदार हे आता सभागृहाकडे रवाना होत आहेत। याच पायऱ्यांवरून ते सभागृहाकडे जातील, त्याच्यामुळे गिरीश महाजन हे सुद्धा या ठिकाणी विरोधकांचं आंदोलन या पायऱ्यांवरती आलेले होते। विरोधकांचं हे आंदोलन बघून गिरीश महाजनांनी सुद्धा त्यांना हात दाखवला आणि इतकंच नाही तर आता सत्ताधारी आमदार हे याच पायऱ्यांवरून आता सभागृहात जात आहेत, त्याच्यामुळे विरोधकांचं अतिशय कल्पक आंदोलन असं आपल्याला म्हणावं लागेल। संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीने वेश केलेला होता त्याच पद्धतीचं हे आंदोलन आज विरोधकांचं बघायला मिळालं। अगदी मनशी, अधिवेशनाच्या कामकाजाला आता सुरुवात होताना दिसती आहे, त्यामुळे आता सगळेजण आज जाण्याच्या पवित्र्यात दिसतात। मात्र निश्चितच विरोधकांनी आज एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन करून
सत्ताधारी जे पायऱ्यांवरून जात आहेत त्यांचं सुद्धा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। अंबादास दानवे सुद्धा आता या ठिकाणी बोलतील अशी अपेक्षा आहे। तर काय नेमकी विरोधकांची भूमिका आपणही जाणून घेऊया। सध्या शशिकांत शिंदे, भास्कर जाधव, सचिन अहिर हे सुद्धा आहेत। एकंदरीतच सर्वपक्षीय विरोधकांचं हे आंदोलन हरकत नाही। मात्र आता आमदार आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। अंबादास दानवे हे माध्यमांसमोर येऊन आपली प्रतिक्रिया तर देतीलच, मात्र ज्या पद्धतीने आपण अधिवेशन सुरू झाल्यापासून ही आंदोलन बघितली होती, आदित्य ठाकरेंनी जेव्हा निवडलेलं होतं सत्ताधारी आमदारांना आणि मंत्र्यांना, आणि आता सध्याची दृष्टी आपण बघतोय की समोरून आदित्य ठाकरे आलेले आहेत। आदित्य ठाकरे यांनी हे या कल्पक आंदोलनाचं कौतुक सुद्धा केलेलं आहे की कशा पद्धतीने चड्डी बनियांचा वेश करूनच विरोधकांनी हे आंदोलन केलेलं आहे। त्याच्यामुळे आता थोड्याच वेळात अंबादास दानवे माध्यमांसमोर येत आहेत। ठीक, मनश्री, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पाऱ्यांवरती तुम्ही आक्रमक निदर्शनं केलेलं चड्डी बनियान गँगचा निषेध आंदोलन आज बघायला मिळालं। अनोखं आंदोलन हे पहा, या महाराष्ट्रात चड्डी बनियान गँगने हायदोस घातलेला आहे। कोणी कॅन्टीनमध्ये जाऊन साध्या नोकराला मारहाण करतात, कोणी सिगरेट ओढत सुटकेसभर पैसे जगाला दाखवतात, कोणी चड्डी बनियांवर ओम फट म्हणतात। आणि म्हणून ही चड्डी बनियान गँग आधीच्या एक 10-20 वर्षापूर्वी दरोडेखोर अशा पद्धतीनं चड्डी बनियान गँग ज्याला म्हटलं जायचं, शेतामध्ये वस्त्यावर दरोडे टाकायचे। आता शेतामध्ये वस्त्यावर नाही तर या महाराष्ट्रावर दरोडा टाकण्याचं काम ही चड्डी बनियान गँग टाकते। टेंडरचे घोटाळे यांचे बाहेर येतात, नोटाच्या यांच्या बॅगाच्या बॅगा बाहेर येतात। आणि म्हणून या चड्डी बनियान गँग ही जी आहे याच्या विरोधात हे महाराष्ट्राला लुटतात, महाराष्ट्रावर दरोडा टाकतायत। 50 खोके एकदम ओके यांच्यासाठीच ही घोषणा आहे। आणि म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं या चड्डी बनियान गँग आणि हिला सपोर्ट करणारे, हिला पाठिंबा देणारे, याला आशीर्वाद देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, कारण तेही जबाबदार आहे याला। जर त्यांनी यांना आवरलं असतं किंवा आवर घालायचा प्रयत्न केला तर निश्चित थांबतील, परंतु यांचे दररोज मोठे मोठे पराक्रम बाहेर येतात। आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही चड्डी बनियान गँगच्या विषयी एक आंदोलन केलेलं आहे। बनियान घालून आणि टॉवेल गुंडाळून हे आंदोलन आम्ही केलेलं आहे। थँक्यू। आज महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या पासून राजकारणाची एक परंपरा आणि उच्च अशा प्रकारचा दर्जा राखला जातो। आपण जर बघितलं की गेल्या काही वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने कायद्याची भीती, सरकारचा धाक हा राहिलेला नाही। सरकारमधले लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने वागायला लागले की जे स्वतःच कायदा हातात घेतात, गरिबांना मारहाण करतात आणि एवढं करत असताना भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणे करतात हे चित्र आपल्याला दिसलेलं आहे। आणि जनतेमध्ये एक वेगळ्या प्रकारची तीव्र नापसंती या लोकप्रतिनिधीमुळे झाल्यामुळे या सर्वांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या पायऱ्यावर निदान आम्ही हे आंदोलन केल्यानंतर तरी त्यांच्या मनामध्ये सुबुद्धी यावी, निदान संस्कृती आणि सुसंस्कृतपणा यावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। आणि या झालेल्या सर्व याचा 100% जे सरकारची आपल्या असलेल्या सहकाऱ्यांची भीती वाटत नाही, मुख्यमंत्री आणि त्यांच्या असलेल्या सहकाऱ्यांची भीती वाटत नाही, बेमालूनपणे काही वक्तृत्व करायचं, कशाही पद्धतीने वागायचं, सरकार आमच्या बापाचं ते असं समजून वागतात, त्याचा निषेध हा करतोय। परंतु जनतेला सुद्धा त्यांचा हा प्रकार दिसावा म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे। पार्टी विथ डिफरन्स अशा पद्धतीनं भाजपाची स्वतःची भूमिका असताना आज पैशाची बॅग एका मंत्र्यांच्या खोलीमध्ये दिसते, त्याच्यावर कारवाई होत नाही। स्वतः कॉग्निजन्स घेऊन पोलिसांनी तपासला केला पाहिजे की पैशाची बॅग होती का कपड्याची बॅग होती। मला वाटते गृह खात्यानं यामध्ये कारवाई सो मोठो केली पाहिजे, या मंत्र्यांना बोलवून त्याचा जबाब घेतला पाहिजे
जर ते म्हणत असतील कपड्याची बॅग होती तर त्यांना क्लीन चिट द्या की कपड्याची बॅग होती म्हणून पोलीस खात्यानं चौकशी करावी. संभ्रम अवस्था जी महाराष्ट्रामध्ये आहे या सगळ्यामध्ये, याचा अर्थ या सगळ्या गैरकृत्याला सरकार पाठीशी घालते आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे आंदोलन केलेलं आहे. एक मिनट, हमने आज जो महायुति के लोग हैं सत्ता पे बैठे हैं. तर विरोधकांनी आज एक वेगळ्या पद्धतीने आंदोलन केलं. बनियन घालून आणि खाली टॉवेल गुंडाळून अशा प्रकारे आज विरोधकांनी आंदोलन केलं आणि सर्वपक्षीय विरोधक होते. मवियाचे सर्वच महत्त्वाचे नेते आमदार या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते. तर चड्डी बनियन गँग महाराष्ट्राला लुटती आहे, महाराष्ट्रावर दरोडे घालती आहे आणि त्यामुळे आम्ही अशा प्रकारे हे आंदोलन केल्याचं त्यांनी सांगितलं. हे प्रकार दररोज घडतात आणि मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादामुळे प्रकार घडत असल्याचं त्यांनी टीका केली आहे.